बोगस नोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे, बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांना गती. नमस्कार, मी काजल मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाचे संलग्न बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बांद्रा येथील मंडळाच्या मुख्य कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांसह 11 प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र माने यांनी दिली आहे. या बैठकीस भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुधांशु रानडे, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण, सरचिटणीस रवींद्र माने, असंघटित क्षेत्र प्रभारी श्रीपाद कुटासकर, उपाध्यक्ष विकास सुतार यांच्यासह मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मंडळाच्या पुनर्गठनाची प्रक्रिया शासन स्तरावर वेगाने सुरू असल्याची माहिती सचिव विवेक कुंभार यांनी दिली आहे. तसेच भांडी संच, सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच हे वस्तुरूपी लाभ बंद करून यापुढे पात्र बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे आर्थिक लाभ जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यापूर्वी या लाभांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या कामगारांनाही लाभ देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. कंत्राटदार कंपन्यांमार्फत राबवण्यात येणारी कथित बोगस आरोग्य तपासणी योजना पूर्णपणे बंद करण्यात आली असून त्या संदर्भातील सर्व तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेतील कथित गैरव्यवहारांचीही चौकशी करून दोषी कंत्राटदारांची देयके रोखण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या 90 दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्राबाबत कामगारांना दिलासा देणारा निर्णय लवकरच शासन स्तरावर घेतला जाईल, असेही सचिवांनी स्पष्ट केले. जिल्हा सुविधा केंद्रांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर एजंटगिरी आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताबाबत महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवला. त्यावर संबंधित एजंट आणि दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सचिवांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार नोंदणी आणि नूतनीकरणाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. मंडळाची फसवणूक करून बोगस नोंदणी करणारे कामगार, बेकायदेशीर एजंट तसेच खोटी प्रमाणपत्र देणारे ठेकेदार यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय बैठकीत जाहीर करण्यात आलाय. या निर्णयामुळे मंडळातील गैरप्रकारांना मोठा आळा बसेल असा विश्वास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यापुढे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड अथवा ओळखपत्र मिळण्यासाठी जिल्हा सुविधा केंद्रात जाण्याची आवश्यकता राहणार नसून ही सुविधा तालुका सुविधा केंद्रात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच नूतनीकरणासाठी अपॉइंटमेंट पत्राची सक्तीही शिथिल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती संबंधित जिल्ह्यातील बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून भांडी संच, सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संचासाठी यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या कामगारांनी अधिक माहितीसाठी भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा कार्यालयाशी किंवा स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण आणि सरचिटणीस रवींद्र माने यांनी केलंय. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पॉवर मराठी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.